अलाहाबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। बैठकीनंतर आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अलाहाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। पंतप्रधानांच्या या भाषणातून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराची दिशा ठरवून देतील अशी अपेक्षा आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातल्या कैरानातून हिंदूंच्या पलायनाचा मुद्दा चर्चेत आणला। कैरानामधून 348 कुटुंबांचं पलायन आणि गेल्या काही वर्षात हिंदूंची लोकसंख्या घटल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसारित होत आहेत आणि त्याला अनुसरूनच अमित शहांनी समाजवादी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली। काळानुरूप संघटनात्मक बदल गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। अलाहाबाद येथे आयोजित भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी बोलत होते। नव्या विचारांसह तरुणांना घेऊन पुढे जाण्याची गरज पंतप्रधानांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली। कोणत्याही परिस्थितीत पुढे जायचंच आहे असा निर्धार पंतप्रधानांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणादरम्यान व्यक्त केलाय। पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी पक्षाच्या नेता निवडीसाठी फेब्रुवारी 2017 आधी 4 सर्वे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा क्षेत्रानुसार हे सर्वे करण्यात येतील। तसंच उमेदवारांची निवडही या सर्वेनुसारच करण्यात येणार आहे। आर्थिक विकास को हमने ऐसा किया है कि जो ग्रोथ रेट 5.4% पर आ गई थी उसको आज हम 7.6% पर ले गए 2 साल। और अगर आप लास्ट क्वार्टर को देखें तो 7.9%। कैराना में जो पलायन हो रहा है हिंसा के कारण वो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। बहुत हम चिंता प्रकट करते हैं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।